नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रोहिणी लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मुलांचा सकाळी सकाळी खेळ चालू होता आणि माझे हे 2 ब्लाऊज स्टिच करून झालेले हे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. हा ग्रीन आणि येलो कलरमध्ये होता आणि हा रॉयल ब्ल्यू कलरमध्ये थोडासा जांभळा शेड होता. 2 मिक्स कलर होते. तर या पद्धतीने दोन्ही ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर मी इथं हे साडीचं शूटिंग घेत होते, पिको फॉलच्या साडीचं. झाडांना सकाळी सकाळी पाणी घातलं होतं. उन्हाळ्यामुळे झाडं थोडी सुकल्यासारखीच दिसत होती. हे वरचं आंब्याचं झाड तर पूर्ण वाळूनच गेलेलं आहे. आणि चला म्हटलं आता साडीचंही सकाळी शूटिंग केलं, कारण आपल्या दुसऱ्या चॅनलवरती या साडीचा व्हिडिओ टाकायचा होता. आणि हा जो ब्लॉग आहे, हा व्हिडिओ आहे लाडू घरी आला होता, म्हणजे मागच्या रविवारचा. सकाळी सकाळी त्याने असे सगळे सोप्याच्या गाद्या खाली घेतल्या होत्या आणि त्यावरती त्याचा खेळ चालला होता, एकावर एक ठेवून. तर लहान मुलांचं हेच काम असतं की इकडच्या वस्तू तिकडं, तिकडच्या वस्तू तिकडं करणं, आणि तो छान एन्जॉय करत होता. त्यानंतर 12-12:30 वाजता ज्यावेळेस आम्ही सायकल घ्यायला गेलो, त्यावेळेस लाडू असं गाडीमध्ये बसून गाडी चालवून बघत होता. आणि मागे मी ती एक क्लिप शेअर केली कालच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये ही क्लिप नव्हती, मिस झाली होती, म्हणून ही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली. तो गाडीमध्ये बसला, चालवलं, नंतर तो घाबरला आणि हा आदित्य सायकल घेतली होती त्याचे ते राऊंड मारून पाहत होता. आणि इथं थोडंसं फोटोशूट पण चालू होतं. तर अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ घेतला होता. त्यानंतर दुपारीच 3-3:30च्या टायमिंगला बड्डेचं सेलिब्रेशन करून घेतलं, कारण सारिकाला लवकर जायचं होतं, म्हणून मग संध्याकाळी न करता दुपारीच केलं. सगळ्यात आधी मी औक्षण करून घेतलं. खरं तर आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलं होतं, म्हणजे आमच्या विंगमध्ये जेवढ्या राहतात तेवढ्या सगळ्या आल्या होत्या. आदित्यचे मित्रसुद्धा आले होते. आणि बड्डे तर आदित्यचा होता, पण लाडूलासुद्धा त्याचं स्वतःचे लाड करून घ्यायचे होते. आदित्यसोबत लाडूचंसुद्धा मी औक्षण करून घेतलं आणि मग सगळ्या मैत्रिणी एक एक करून आदित्यचं औक्षण करत होता आणि सारिकाचं इथं चाललं होतं फोटोशूट. फार मोठा नाही, पण आपला घरगुती छोट्या पद्धतीने फक्त आपल्या सोसायटीमधल्या जेवढ्या, आपल्या विंगमधल्या जेवढ्या जवळच्या मैत्रिणी होत्या त्यांना बोलवलं होतं आणि औक्षण करून घेतलं. लहान मुलांचा हाच तर आनंद असतो. आणि हा आमचा बुग्गू पैसे गोळा करत बसला होता. त्यानंतर सगळ्यांनी औक्षण करून घेतलं आणि मग कॅन्डल पेटवली आणि नंतर मुलांनी बड्डे विश केलं. त्यानंतर ही सगळी मुलं मुली आमच्या सोसायटीतले होते, जे रोज आदित्यसोबत खेळत असतात. तर ते सर्व त्यांचंही फोटोशूट चालू होतं. फोटो काढून घेतले आणि शिवाय व्हिडिओमध्येही त्यांना घेतलं. आणि लाडूला केकच खायचा होता, त्याचं पूर्ण लक्ष केककडं होतं. आदित्यला केक भरवायला गेलं की त्यालाही भरवायला पाहिजेच होता आणि त्याला फक्त केकच खायचा होता. हा आदूचा मामा, मामीला सुट्टी नव्हती त्यामुळे ती जॉबला गेलेली होती. तर पहा आता आदित्यच्या आधी लाडूस केक खायला उत्सुक आहे. त्यानंतर आम्हीही एक फोटो काढून घेतला आणि नंतर मग सगळ्यांना, जे आम्ही घरीच वडापाव बनवले होते, शिवाय वडापाव, फरसाण, केक आणि चॉकलेट असं सगळ्यांना दिलं आणि आपला साधा सिंपल बड्डे सेलिब्रेट केला. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग? तुम्हाला जसं मी म्हटलं होतं की मी बड्डेचं सेलिब्रेशन तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर बड्डे झाल्यानंतरचं हे थोडंसं व्हिडिओ क्लिप आहेत. झालं का व्हिडिओ आला का?
मागचं शिटावर तर मागचं चॉईस तिकडे एक पाय टाक. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.